आज गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भ समन्वय समिती वंचित बहुजन आघाडी यांची जिल्हा दौरा नियोजित केलेला होता आणि त्या सभेनंतर भंडारा गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी भगवानजी बोंडे आपल्यासोबत संवाद साधू इच्छित आहेत। येणाऱ्या विधानसभेबद्दल त्या पक्षाची प्रभारी म्हणून काय भूमिका आहे ते आपल्याशी संवाद साधत आहेत। भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्याचं तुमच्याकडे प्रभारी पद आहे। येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीबद्दल तुमची काय भूमिका आहे? आज मी भगवान बोंडे, भंडारा गोंदिया जिल्हा प्रभारी। आज पूर्व विदर्भ समन्वय समितीचा 5 जिल्ह्यात दौरा, त्यातला पहिला दिवस म्हणजे गोंदिया जिल्ह्यात होता आणि संपूर्ण जिल्ह्यात युवा आघाडी, महिला आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा सर्व पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन येणाऱ्या 2024साठी 6 विधानसभा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवेल आणि आम्ही त्या अनुषंगाने जे इच्छुक उमेदवार आहे त्या उमेदवाराने त्याच्याच निमित्ताने हा दौरा होता आणि लोकसभेचा आढावा सुद्धा होता। पण येणाऱ्या 2024ला म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी गोंदिया भंडारा जिल्ह्यात 6 विधानसभा लढवत। प्रभारी म्हणून भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या लोकसभेच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? निकालाबद्दल म्हणजे आता पूर्ण देशाचा किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर आम्ही हरलो असं आम्हाला म्हणता येणार नाही, कारण जो संविधानिक मुद्दा होता तो आमचाच मुद्दा होता। काही कारणास्तव हायजॅक केला आणि इथल्या सत्ताधारी पक्षांनी तर आम्हाला मागील 1 वर्षापासून फसवलं की आम्ही युती करतो, तुम्हाला एवढे जागा देतो, आणि ऐन वेळेवर आम्हाला त्या जागा दिल्या नाही। शेवटी आता पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की BJPची बी टीम कोण आहे हे सगळं महाराष्ट्र पाहत आहे। म्हणून आम्ही त्या निकालात हरलो असं आम्ही ताकदीनं आणि स्वतंत्र लढलो, म्हणजे आम्ही स्वाभिमानानं लढलो। येणाऱ्या 2000 विधानसभेतही आम्ही स्वाभिमानानं लढू। तुम्हाला वाटते का की यावेळेस सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सामील करण्याचे नाटक करेल आणि यावेळेस सुद्धा ते सोबत घेणार नाहीत? नाही, आता सामील होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना, कारण जो संविधानाचा मुद्दा होता तो मुद्दा केंद्रीय मुद्दा होता। त्यामुळे जो आमचा बेसवोट आहे इथला बुद्धिस्ट समाज, तो बेसवोट संविधानाच्या मुद्द्यामुळे तो बेसवोट आमच्याकडे नव्हता। पण येणाऱ्या विधानसभेत इथला बुद्धिस्ट समाज जो आमचा बेसवोट आहे, बुद्धिस्ट वोटिंग, तो यावेळी बाबासाहेबांचं रक्त बाळासाहेबांसोबत नक्कीच राहील आणि विधानसभेत यावेळी आम्ही निर्णायक भूमिका राहील महाराष्ट्रात। तरी या दोन्ही जिल्ह्यातल्या 6 विधानसभापैकी कोणत्या विधानसभेत तुमचा म्हणजे असं वाटतं की त्या निघू शकतात किंवा जिंकू शकतात अशा काही विधानसभा? जातीय समीकरण केला तर इथली मोरगाव अर्जुनी एक विधानसभा आहे जिथे SC राखीव आहे, त्यात आमची बुद्धिस्ट वोटिंग आहे, त्याचप्रमाणे आमचं आदिवासी गोवारीचं वोटिंग आहे, त्या आणि गोंड समाजाचं सुद्धा वोटिंग आहे आणि त्या विधानसभेत आमचा सभापती सुद्धा आहेत वंचित बहुजन आघाडीच्या। म्हणून या विधानसभेत जर जातीय समीकरण केला तर यावेळी वंचितचे आमचा उमेदवार नक्कीच या इथून आम्ही उमेदवारांनी केलं अशी अपेक्षा आहे। दुसरं विधानसभा भंडारा विधानसभा आहे, गोंदिया विधानसभा आहे, साकोली विधानसभा आहे। अशा विधानसभेत की आमचं जिथं निर्णायक वोटिंग आहे तिथून यावेळी वंचितचे नक्कीच उमेदवार निवडून येतील आणि त्या पद्धतीने आमचे सगळे कार्यकर्ता, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी, पॅरेल बॉडीचे, महिला बॉडीचे सर्व कामाला लागलेले आहेत। तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। हे आपल्यासोबत संवाद साधत होते भगवानजी बोंडे, जिल्हा प्रभारी भंडारा गोंदिया वंचित बहुजन आघाडी।